नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आज आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी ही आपण खरं तर खालच्या इयत्तेमध्ये शिकलोय. ती संकल्पना पुन्हा एकदा नीट समजावून घेणार आहोत. प्रश्न काय बरं बघा, उदाहरण काय आहे दिलेलं आपल्याला. 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 बरोबर किती? संकल्पना नीट समजून घ्या. आयुष्यात संकल्पना नीट समजून घेतलेली असेल तर पुन्हा कधीही समस्या येत नाही. प्रश्न काय आहे? काही असा प्रश्न आहे, 5/6 अधिक 5/6. अपूर्णांक सगळे सारखे दिसत आहेत नाही, म्हणजे ज्यांचा छेद सारखा आहे त्या अपूर्णांकांची थेट बेरीज अथवा वजाबाकी होऊ शकते. अपूर्णांकांचा छेद सारखा असेल तर थेट बेरीज वजाबाकी होऊ शकते. आता या प्रश्नामध्ये 5 हा अंश आहे आणि 6 हा छेद आहे, बरोबर. आता 6 आणि 6 ची थेट बेरीज करण्याची आवश्यकता नाही. छेद सारखा आहे, 6 लिहिले. 5 अधिक 5 काय येईल प्रश्नाचं उत्तर? 10/6. व्हेरी सिंपल. त्याचं उत्तर आहे 10/6. याला आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. 2×6 आणि 2×5 म्हणजे काय येऊ शकतं उत्तर? याचं संक्षिप्त उत्तर 5/3. ओके, आलं लक्षात? आता इथे पाहूया काय लिहिलंय. 4/3 अधिक 4/3 अधिक 4/3 असं 6 वेळा आणि त्याचा छेद सारखा असल्यामुळे आपण त्याची थेट बेरीज करू शकतो. थेट बेरीज करताना आपण काय करणार? मांडून घेऊया. 4/3 सगळीकडे छेद सारखा आहे, एकदाच 3 लिहूया. 4 किती वेळा? 6 वेळा. चार 6 वेळा. आता यांची थेट आपण बेरीज करणार. कसं करणार बेरीज? नेहमीच्या साध्या पद्धतीने. 4×2 8, 4×3 12, 4×4 16, 4×5 20 आणि 4×6 24. 4 6 वेळा आले, बेरीज आली 24. अंशस्थानी 24 मांडूया, खाली लिहूया छेद 3. त्याच्यात उत्तर दिसतंय का 24/3? अरे बाप रे, नाही दिसत. मग याचं उत्तर काय असेल? तर आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल? संक्षिप्त रूप द्यावं लागेल. 3×1 = 3, 3×8 = 24, बरोबर. 8/1 8 अंश छेद 1. त्याचं उत्तर काय येतं? त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. त्याचं उत्तर येतं 8. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? या उदाहरणाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. समजून घेऊन संकल्पना नीट स्पष्ट करून घेतलेल्या असतील तर कोणतेही उदाहरण सोडवणं सोपं होतं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं आणि त्या ज्ञानाचा महावृक्ष होतो, हे लक्षात घ्या. आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.